Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we are studied about two crops, paddy and wheat crop. These both crops are cereal crops. म्हणजे धान्य वर्गातील ते दोन पिकं होती. In today's lecture, lesson number first traditional crops, crop number 3, groundnut crop. ग्राउंडनट म्हणजे भुईमूग, हे सर्वांना माहित आहे. हे पॉड वर्गातील पीक आहे, शेंगवर्गीय पीक आहे. बॉटनिकल नेम ऑफ ग्राउंडनट इज एरेचिस हायपोजिया. बॉटनिकल नेम ऑफ ग्राउंडनट इज एरेचिस हायपोजिया. हे लक्षात ठेवा. फॅमिली ऑफ ग्राउंडनट लिग्युमिनॅसी फॅमिली, हे महत्वाचं आहे. लिग्युमिनॅसी या ठिकाणी फॅमिली वेगळी आलेली आहे. आधीची जी दोन पिकं आपण अभ्यासली त्यामध्ये फॅमिली ग्रॅमिनी होती. या ठिकाणी ग्राउंडनटची फॅमिली लिग्युमिनॅसी आहे. जी पिकं पॉड वर्गातली आहेत की ज्या पिकांना शेंगा येतात, अशी कुठली कुठली पिकं आहेत, मग त्यामध्ये तूर, भुईमूग, राजमा, अशी जी पिकं आहेत की ज्या पिकांना शेंगा येतात, पॉड येतात, त्या वर्गातली सगळी पिकं लिग्युमिनॅसी फॅमिलीमध्ये असतात. त्यानंतर ओरिजिन ऑफ ग्राउंडनट साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका किंवा त्या ठिकाणचं ब्राझील हा जो देश आहे त्या देशामध्ये ग्राउंडनटचं ओरिजिन आहे. बॉटनिकल नेम एरेचिस हायपोजिया, फॅमिली लिग्युमिनॅसी, ओरिजिन साऊथ अमेरिका. त्याचबरोबर ग्राउंडनटला जी नावं आहेत त्यामध्ये ग्राउंडनट म्हणजे भुईमूग, त्याला पीनट असं सुद्धा म्हटलं जातं, पीनट. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज युजेस ऑफ ग्राउंडनट. ग्राउंडनटचे जे युजेस आहेत त्यामध्ये फर्स्ट, ग्राउंडनट कंटेंट 45 to 55% ऑइल. ग्राउंडनट मध्ये 45 ते 55% त्या ठिकाणी ऑइल आहे. यापासून तेल निर्मिती केली जाते. जवळजवळ 45 ते 55% ऑइल असतं. मोस्ट IMP अतिशय महत्वाचं आहे. 45 ते 55% ग्राउंडनट मध्ये ऑइल असतं. ऑइल अँड व्हेजिटेबल घी आर युज्ड ॲज अ कुकिंग मीडियम. ऑइल आणि व्हेजिटेबल घी म्हणजे तेल आणि वनस्पती तूप यापासून तयार केलं जातं. आणि कुकिंग मीडियम म्हणजे अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेमध्ये याचा वापर केला जातो. कर्नेल्स आर रिच इन प्रोटीन्स, विटॅमिन्स A, B and B2. त्याचे जे कर्नेल्स आहेत, कर्नेल्स म्हणजे काय, तर आतमधले जे शेंगांच्या आतमधले जे दाणे आहेत त्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन A, विटॅमिन B आणि विटॅमिन B2 हे त्याच्यामध्ये सापडतं. Then oil is also used for preparation of soaps and cosmetics. त्याचबरोबर त्याचं जे ऑइल आहे तर त्या ऑइलचा वापर सोप तयार करणे, साबण तयार करणे, कॉस्मेटिक्स सौंदर्य प्रसाधनं तयार करणे यासाठी त्यांचा वापर केला जातो. ग्राउंडनट केक इज युज्ड ॲज अ कॅटल फीड ॲज वेल ॲज मॅथ. आता या ठिकाणी हा केक शब्द आलेला आहे.
केक शब्द म्हणजे काय, तर मराठी मध्ये आपण त्याला पेंड असं म्हणतो. ग्राउंडनट केक म्हणजे भुईमुगाची जी पेंड आहे, भुईमुगाच्या शेंगांपासून तेल निर्मिती केल्यानंतर उरलेला जो चोथा आहे त्याच्यापासून पेंड तयार होतो, त्याला आपण ग्राउंडनट केक असं म्हणतो. हा जो केक आहे तर तो केक जनावरांना खाण्यासाठी त्या ठिकाणी वापरला जातो, त्याचबरोबर त्याचा खत म्हणून सुद्धा वापर केला जातो. ग्राउंडनट वाईन्स आर फीड टू कॅटल्स. त्यानंतर ग्राउंडनट वाईन्स म्हणजे त्याची जी झाडं आहेत, त्याचा जो पाला आहे, पाला वाईन्स म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. फीड टू कॅटल, त्याचा पाला जनावरांना खाण्यासाठी सुद्धा वापरला जातो. हे आहेत युजेस ऑफ ग्राउंडनट. त्यामध्ये ऑइल आहे 45 ते 55%. त्याचबरोबर वनस्पती तूप तयार केलं जातं. कर्नेल्स आर रिच इन प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, बी अँड बी. Oil is also used for preparation of soaps and cosmetics. Groundnut cake is used as a cattle feed as well as manures. Groundnut wines are feed to cattle. हे त्याचे महत्त्वाचे uses आहेत. Then next point is soil. Groundnut requires loamy to sandy loam soils. Groundnut पीक जे आहे तर ते लोमी आणि सँडी लोम सॉइल्स. लोम सॉइल जी आहे तर ती सँड, सिल्ट आणि क्ले या 3 घटकांपासून तयार होते आणि अतिशय भुसभुशीत असणारी अशी जमीन आहे. सँडी लोम त्याच प्रकारातली, त्यामध्ये वाळूचं त्या ठिकाणी मिश्रण आहे आणि ग्राउंडनट पिकासाठी एकदम सुटेबल अशी ती सॉइल त्या ठिकाणी गणली जाते. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. त्याचबरोबर ती फर्टाईल पाहिजे, सुपीक पाहिजे, वेल ड्रेन्ड पाहिजे. वेल ड्रेन म्हणजे काय, तर पाण्याचा चांगला निचरा होणारी अशी जमीन आवश्यक आहे. देन इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याचबरोबर गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवण्याची चांगली क्षमता त्या मातीची पाहिजे. हेवी अँड स्टिपी क्ले सॉइल्स आर नॉट सुटेबल. त्याचबरोबर हेवी म्हणजे भारी जमीन, स्टिपी क्ले म्हणजे एकदम चिकट आणि स्टिपी सॉइल इज नॉट सुटेबल. शेंगांना ती सुटेबल नाही. इट इज ऍसिड टॉलरंट क्रॉप विथ pH रेंज इज 5 to 5.5. त्याचबरोबर ऍसिड टॉलरंट हे क्रॉप आहे. हे क्रॉप काय आहे, ऍसिड टॉलरंट आहे, त्यामुळे pH रेंज 5 ते 5.5 त्या ठिकाणी त्याची दिलेली आहे. तर हे झाले सॉइल रिक्वायरमेंट ऑफ ग्राउंडनट क्रॉप. देन क्लायमॅटिक रिक्वायरमेंट, वातावरण कशा पद्धतीने पाहिजे. इट इज युजली ग्रोन इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन. हे जे पीक आहे तर ते प्रामुख्याने ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय आणि सब ट्रॉपिकल समशीतोष्ण कटिबंधीय पिकामध्ये रिजन मध्ये हे पीक त्या ठिकाणी घेतलं जातं. ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन. याच्या उलट टेम्परेट रिजन आहे. टेम्परेट रिजन म्हणजे काय, तर थंड हवामानाचा प्रदेश. त्यानंतर ऍव्हरेज टेम्परेचर रेंज इज 24 to 33 डिग्री सेल्सिअस. 24 ते 33 डिग्री सेल्सिअस तापमान या भुईमुग पिकासाठी आवश्यक आहे. देन फ्रॉस्ट अँड ड्रॉट कंडिशन आर हार्मफुल. त्याचबरोबर फ्रॉस्ट म्हणजे काय, तर धुकं, आणि ड्रॉट म्हणजे दुष्काळ. या दोन्ही ज्या कंडिशन आहेत तर त्या ह्या पिकाला हार्मफुल आहेत, धोकादायक आहेत. Annual rainfall requirement is 500 to 1215 mm. 500 ते 1250 मिलीमीटर ज्या प्रदेशामध्ये पाऊस पडतो तिकडं भुईमुग त्या ठिकाणी पीक आपण घेऊ शकतो. किंवा अॅन्युअल जी रिक्वायरमेंट आहे पाण्याची ती या पिकाची 500 ते 1250 मिलीमीटर आवश्यक आहे.
तर हे झाले क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ ग्राउंडनट क्रॉप. Then preparatory tillage. Groundnut requires deep, loose and fine seed bed. Groundnut पिकाला या ठिकाणी deep, loose आणि फाईन सीड बेडला म्हणजे खोल आणि मोकळा आणि मऊ अशी माती त्या ठिकाणी त्याला आवश्यक असते, जेणेकरून त्या शेंगांची वाढ जमिनीमध्ये चांगली होईल. त्यासाठी गिव्ह वन डीप लावी, त्यासाठी खोल नांगरट करणं आवश्यक आहे. एक खोल नांगरट करायची आहे. क्रश द क्लॉड्स विथ द नॉर्वेइंग हॅरो. त्यानंतर हॅरो म्हणजे कुळव, कुळवाचा वापर करून आपण ही ढेकळं सपाट करून घ्यायची आहेत. क्रश द क्लॉड्स. देन गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोइंग. त्यानंतर 2 ते 3 क्रॉसवाईज हॅरोइंग त्या ठिकाणी करायचे आहे. 2 ते 3 क्रॉसवाईज हॅरोइंग म्हणजे उभी आणि आडवी त्या ठिकाणी कोळवणी करायची आहे 2 ते 3 वेळा, जेणेकरून ग्राउंडनट क्रॉप साठी फेवरेबल सीड बेड त्या ठिकाणी तयार होईल. नेक्स्ट पॉइंट इज सोइंग सीझन अँड टाइम. ग्राउंडनट पिकासाठी 2 सीझन आहे. त्यामधलं फर्स्ट खरीप सीझन, पावसाळ्यामध्ये आपण त्याची लागवड करतो, त्याला आपण खरीप सीझन असं. लास्ट वीक ऑफ जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै हा त्याचा त्या ठिकाणी सोईंग पिरियड आहे. बऱ्याचशा खरीप पिकांचं लक्षात ठेवायचं, जून टू जुलै हा त्याचा पेरणीचा कालावधी आहे खरीप सीझन. लास्ट वीक ऑफ जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै. देन समर सीझन, उन्हाळी भुईमुग, तो कधी लावतो आपण, तर जानेवारी टू फेब्रुवारी. जानेवारी टू फेब्रुवारी हा त्याचं त्या ठिकाणी सोईंग पिरियड आहे, जानेवारी टू फेब्रुवारी. खरीप सीझन लास्ट वीक ऑफ जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै. देन समर सीझन जानेवारी टू फेब्रुवारी. जानेवारी टू फेब्रुवारी हा समर सीझन आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज मेथड ऑफ सोईंग. याच्यात 2 मेथड आहेत, ड्रिलिंग अँड टिपलिंग. ड्रिलिंग म्हणजे काय, तर सीड ड्रिलचा वापर करायचा, पेरणी यंत्राचा वापर करून आपण ग्राउंडनट पिकाची पेरणी करतो. डिबलिंग म्हणजे हातानं बिया त्या ठिकाणी आपण टोकायच्या आहेत, मग त्यामध्ये सरी वरंबा पद्धत, गादी वाफा पद्धत याच्यामध्ये आपण बियाण्याची टोकन करतो, त्याला आपण डिबलिंग असं म्हणतो. देन सीड रेट रिक्वायर्ड. आता याचा सीड रेट जो आहे तर तो 3 वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दिलेला आहे, तो या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा. इरेक्ट व्हरायटीज, सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज आणि स्प्रेडिंग व्हरायटी. इरेक्ट व्हरायटी म्हणजे काय, तर सरळ वाढणारे आणि जमिनीमध्ये सुद्धा सरळ त्यांची मुळांची वाढ होते आणि त्याच्या शेंगा काढताना आपण सर्वच्या सर्व शेंगा त्या ठिकाणी उपटून निघून येतात, जमिनीमध्ये कुठल्याही शेंगा त्या ठिकाणी राहत नाही, त्याला आपण इरेक्ट व्हरायटीज असं म्हणतो. त्याचा जो सीड रेट आहे 100 to 120 kg पर हेक्टर, 100 ते 120 kg प्रति हेक्टर त्याचा सीड रेट आहे, या ठिकाणी तो दिलेला आहे. देन सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज. सेमी स्प्रेडिंग व्हरायटी मध्ये मराठीमध्ये त्याला आपण निमपसऱ्या जात असं त्याला म्हणतो. निमपसऱ्या म्हणजे याचा स्प्रेडिंग जास्त होत नाही, झाडांची वाढ मध्यम गतीने होते, त्याला आपण सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज असं म्हणतो. सीड रेट आहे 80 to 100 kg पर हेक्टर, 80 ते 100 kg प्रति हेक्टर. देन स्प्रेडिंग व्हरायटी. स्प्रेडिंग व्हरायटीचा सीड रेट त्याला आपण पसऱ्या जाती असं म्हणतो, 60 ते 80 kg प्रति हेक्टर. पसऱ्या जातींचा जो सीड रेट आहे तो 60 ते 80 kg प्रति हेक्टर, स्प्रेडिंग व्हरायटी. देन नेक्स्ट पॉइंट इज स्पेसिंग.
लावणीतलं जे अंतर आहे ते अंतर या ठिकाणी दिलेलं आहे तिन्ही जातींचं. इरेक्ट व्हरायटी जर असतील तर 25 बाय 15 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर वरती त्याची लागवड केली जाते. 25 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर आणि 15 सेंटीमीटर 2 झाडांमधलं अंतर. देन सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज 45 45 इंटू 15 सेंटीमीटर 45 बाय 15 45 सेंटीमीटर 2 ओळीमधलं अंतर 15 सेंटीमीटर 2 झाडांमधलं अंतर त्या ठिकाणी ठेवलं जातं. देन स्प्रेडिंग व्हरायटीज 60 इंटू 15 सेंटीमीटर ज्या काही स्प्रेडिंग व्हरायटीज आहेत. पसऱ्या जाती, त्या पसऱ्या जाती मध्ये या ठिकाणी 60 सेंटीमीटर अंतर 2 झाडांमध्ये आहे आणि 15 सेंटीमीटर अंतर 2 ओळीमध्ये आहे. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट इज सीड ट्रीटमेंट. सीड treatment is seed are also treated with agrosan or thyrum at the rate of 2 gram per kg of seeds to control root rot disease. या ठिकाणी सीड ट्रीटमेंट करत असतात आपण बियाण्यांना काही औषधं चोळतो. त्या औषधांचा उद्देश बियाण्यांना कुठल्याही पद्धतीची बुरशी लागू नये, कीटक लागू नये, बियाण्याची वाढ चांगली व्हावी हा त्याचा उद्देश असतो. तर या ठिकाणी रूट रॉट जो डिसीज आहे, जी मूळकूज त्या ठिकाणी होत असते, ती मूळकूज होऊ नये म्हणून या ठिकाणी ॲग्रोसन किंवा थायरम ही जी औषधं आहेत यांची ट्रीटमेंट बियाण्याला केली जाते. बियाण्यांना त्याची औषधं चोळली जातात. 2 ग्रॅम प्रति केजी 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला त्या ठिकाणी हे औषध चोळायचं आहे. त्यानंतर the attack of root grub is prevented by treating the seeds with chlorpyrifos 20 EC at the rate of 6 ml per kg seeds. त्यानंतर जो रूट ग्रब आहे, रूट ग्रब जमिनीमध्ये त्या ठिकाणी ती आळी असते, ती आळी मुळं खाण्याचं काम करते. ते होऊ नये म्हणून बियाण्यांना आपण क्लोरोपायरिफॉस 20 EC त्या ठिकाणी चोळायचं आहे. 6 ml प्रति किलो बियाण्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. 6 ml 1 किलो बियाण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. देन ग्राउंडनट सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर at the rate of 250 gram per 10 kg seeds to increase nitrogen fixation. आता ग्राउंडनट हे जे पीक आहे ते लिग्युमिनस फॅमिली मधलं आहे. लिग्युमिनस फॅमिली मधली असणारी जी पिकं आहेत ती काय करतात, त्यांच्या मुळांवरती गाठी असतात आणि त्या गाठींच्या मार्फत हवेतला नत्र जमिनीमध्ये स्थिरीकरणाचं काम ते करतात आणि त्यामुळं नायट्रोजनची जी आवश्यकता आहे त्या पिकाला कमी लागते. मग त्यासाठी आपण 250 ग्रॅम रायझोबियम कल्चर आहे. रायझोबियम हे बॅक्टेरिया आहे आणि हे बॅक्टेरियाचं कल्चर आपण त्या बियाण्याला चोळल्यानंतर जी जमिनीमध्ये नायट्रोजन स्थिर करण्याची जी प्रक्रिया आहे ती जलद त्या ठिकाणी होते आणि जास्तीत जास्त नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम हे पीक त्या ठिकाणी करू शकतो. त्यासाठी आपण याला रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट या बियाण्याला देत असतो. त्याचं प्रमाण आहे 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे. 10 किलो बियाण्याला त्या ठिकाणी 250 ग्रॅम ही जी पावडर आहे ती पावडर त्या ठिकाणी कल्चरची चोळली जाते. या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, वे ऑफ सीड ट्रीटमेंट इज FIR. सीड ट्रीटमेंट करत असताना FIR हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यामध्ये फंगीसाइड्स, इन्सेक्टिसाइडची ट्रीटमेंट द्यायची आहे. सुरुवातीला फंगीसाइड ची ट्रीटमेंट करायची, नंतर इन्सेक्टिसाइडची ट्रीटमेंट करायची आणि त्याच्यानंतर हे रायझोबियम जे कल्चर आहे, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर वगैरे असे वेगवेगळे कल्चर आहेत, PSB आहे, यांची ट्रीटमेंट केली जाते. तर तो जो
त्याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायचा. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा बऱ्याचशा बँकिंग इंटरव्ह्यू मध्ये, वेगवेगळ्या ज्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये परीक्षा होतात त्या परीक्षांच्या तोंडी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. बियाण्याला सीड ट्रीटमेंट करताना कशा पद्धतीने केली जाते, त्यावेळेस तुम्ही हे उत्तर त्या ठिकाणी सांगणं अपेक्षित असतं. FIR हे लक्षात ठेवा, फंगिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि रायझोबियम. मग त्या जागी रायझोबियमच्या जागी मग अॅझोबॅक्टर असेल, वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट असते, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. देन नेक्स्ट पॉइंट इज क्रॉप रोटेशन. ग्राउंडनट पीक आपण ज्या वेळेस लावतो, पूर्ण वर्षभरामध्ये त्याचं पिकांचं आपल्याला रोटेशन घ्यावं लागतं. वेगवेगळी पिकं आपण त्या ठिकाणी लावतो. ग्राउंडनट रोटेटेड विथ कॉटन, जवार, बाजरा, ग्राम अँड पॅडी. ग्राउंडनट हे जे पीक आहे तर ते रोटेशन मध्ये लावतात. मग त्यामध्ये ज्वारी, कॉटन आहे, कापूस आहे, बाजरी आहे, ग्राम आहे म्हणजे चणा, त्यानंतर पॅडी भात पीक आहे. यांच्या लागवडीनंतर आपण ग्राउंडनट पीक उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो. देन इट इज ऑल्सो रोटेटेड विथ पोटॅटो, चिली, गार्लिक, जिंजर अँड ओनियन. त्यानंतर हे जे पीक आहे तर ते हे पीक आपण बटाटा, मिरची, आलं, लसूण आणि कांदा या पिकांनंतर सुद्धा त्या ठिकाणी त्याचं लागवड करू शकतो. तर हे झालं क्रॉप रोटेशन, म्हणजे एकामागून एक आपण पिकं ज्यावेळेस घेतो त्याला आपण क्रॉप रोटेशन असं म्हणतो. देन इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग मध्ये कुठली पिकं आपण घेऊ शकतो? भुईमुग पिकाबरोबर जवार, बाजरा, मेज आर ग्रोन ॲज इंटरक्रॉप विथ ग्राउंडनट. त्यामध्ये आपण जवार, बाजरा, मेज ही पिकं आपण इंटरक्रॉप करतो ग्राउंडनट पिकाबरोबर. मग त्यामध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी ओळींमधला अंतर ठेवून 2 ओळी ज्वारीच्या तर 1 ओळ ग्राउंडनटची असं ठेवून त्या ठिकाणी आपण त्याचं पेरणी करतो किंवा मिक्सड क्रॉपिंग करतो. देन कॉटन, पी, सिसॅमम, सनफ्लावर, ग्रीन ग्राम आर ऑल्सो ग्रोन ॲज अन इंटरक्रॉप विथ ग्राउंडनट. त्याचबरोबर ग्राउंडनट पिकामध्ये आपण इतरही काही त्या ठिकाणी पिकं घेत असतो. त्यामध्ये कॉटन आहे, कापूस आहे, पी म्हणजे वाटाणा, वाटाणा सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर सिसॅमम, तीळ, सनफ्लावर, सूर्यफूल, ग्रीन ग्राम म्हणजे मूग, अशी जी पिकं आहेत तर ती ही पिकं आपण इंटरक्रॉप त्या ठिकाणी घेऊ शकतो. इंटरक्रॉपिंगची व्याख्या या ठिकाणी अशी आहे: ग्रोइंग ऑफ 2 or more crops in a same field with a specific row arrangement or without any specific row arrangement. त्याला आपण इंटरक्रॉप म्हणतो किंवा मिक्सड क्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग मध्येच मिक्सड क्रॉपिंग आहे. मिक्सड क्रॉपिंग मध्ये विदाउट रो अरेंजमेंट असते, कुठल्याही पद्धतीची रो अरेंजमेंट करत नाहीत. इंटरक्रॉपिंग मध्ये आपण रो अरेंजमेंट करतो, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा या ठिकाणी मुद्दा आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स म्हणजे आपण शेणखत वगैरे टाकतो ते, आणि फर्टिलायझर्स म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स. रेनफेड क्रॉप जर असेल, जर पावसावरती आधारित जर आपण भुईमुग केलेला असेल तर FYM रिक्वायरमेंट इज 10 टन. 10 टन आपण शेणखत टाकणं गरजेचं आहे प्रति हेक्टरी. त्यानंतर 10-20-0 NPK kg पर हेक्टर. 10 किलो नायट्रोजन, 20 किलो फॉस्फरस आणि 0 kg पोटॅशियम हा त्याचा रेनफेडचा डोस आहे. या ठिकाणी पहा, नायट्रोजनची या ठिकाणी आवश्यकता या पिकाला कमी आहे, कारण हे पीक स्वतः हवेतला नायट्रोजन जमिनीमध्ये स्थिर करतं, त्यामुळं याला नायट्रोजनची आवश्यकता कमी असते. जो काही नायट्रोजन त्याला आवश्यक असतो तो फक्त सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये आपल्याला द्यावा लागतो, नंतरच्या अवस्थांमध्ये त्याला नत्राची आवश्यकता नसते.
देन इरिगेटेड क्रॉप. इरिगेटेड क्रॉप जे आहे त्याला आपण पाण्याचं नियोजन केलेलं असतं. अशा पिकामध्ये FYM 12.5 टन पर हेक्टर, 12.5 टन प्रति हेक्टर आपल्याला या ठिकाणी याची आवश्यकता असते, शेणखत किंवा कंपोस्ट खत. देन फर्टिलायझर रिक्वायरमेंट 20-40-0 NPK kg प्रति हेक्टर. या पिकासाठी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 0 kg पालाश. NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम 20-40-0 इरिगेटेड कंडिशन साठी kg प्रति हेक्टरी त्याचा डोस द्यावा लागतो. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स लक्षात ठेवा. तर आजच्या लेक्चर मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये आपण या ठिकाणी काय काय शिकलो. ग्राउंडनट ची वेगवेगळी नावं आहेत. त्याला आपण पीनट म्हणतो, मराठीमध्ये भुईमुग असं म्हटलं जातं. शेंग वर्गातलं हे पीक आहे. त्याचं बॉटनिकल नेम आहे अरेचिस हायपोजिया. हायपोजिया मीन्स जमिनीच्या आतमधलं, जमिनीच्या आतमध्ये शेंगा येणारं पीक. बॉटनिकल नेम लक्षात ठेवा अरेचिस हायपोजिया. त्याची फॅमिली आहे लिग्युमिनॅसी फॅमिली. लिग्युम वर्गातलं हे क्रॉप आहे. त्यानंतर त्याचं ओरिजिन अमेरिका आहे, साऊथ अमेरिका म्हणजेच ब्राझील. ब्राझील लिहिलं तरी त्या ठिकाणी चालेल. ब्राझील त्याचं ओरिजिन आहे. देन इम्पॉर्टन्स ऑफ ग्राउंडनट क्रॉप्स हे आपण पाहिले. इम्पॉर्टन्स मध्ये इट इज द ऑइल सीड क्रॉप. ऑइल इज 45 to 50% ऑइल. देन रिच इन मिनरल्स अँड विटॅमिन्स. त्यानंतर वनस्पती घी याच्यापासून तयार केलं जातं. ऑइल केक्स, त्याची जी पेंड आहे ती पेंड जनावरांना खाद्य म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर कॉस्मेटिक्स मध्ये याचा त्या ठिकाणी ऑइलचा वापर केला जातो. असे वेगवेगळे त्याचे युजेस ग्राउंडनटचे आहेत. त्यानंतर सॉइल अँड क्लायमॅटिक रिक्वायरमेंट. सॉइल लूज porous soil required. Loam to clay loam soil is most beneficial. Heavy and steep clay soil not required for groundnut crop. pH range is 5.5 to 6.5 पर्यंत त्याची pH रेंज आहे. ऍक्च्युअल जी pH रेंज आहे नॉर्मल क्रॉप साठी 6.5 to 7.5 आहे. ती जरी तुम्ही लिहिली तरी तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स मिळू शकतात. देन क्लायमॅटिक रिक्वायरमेंट. ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल climate is most beneficial this crop. Then rainfall requirement is 500 to 1215 mm. 500 ते 1250 mm रेनफॉल लागतो. ऍव्हरेज टेम्परेचर 24 ते 33 डिग्री सेल्सिअस ऍव्हरेज टेम्परेचर आहे. फ्रॉस्ट अँड ड्रॉट कंडिशन आर हार्मफुल टू दिस क्रॉप. देन प्रिपरेटरी ड्रेनेज, deep loose and fine seed bed is required. One plowing after 2 to 3 crosswise harrow is required. Sowing खरीप सीझन अँड समर सीझन हे दोन महत्वाचे सीझन आहेत. लास्ट वीक ऑफ जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै इज द खरीप सीझन टाइम फॉर सोइंग. समर सीझन जानेवारी टू फेब्रुवारी. Method of sowing, drilling and dibbling. Seed rate, erect varieties 100 to 120 kg per hectare. Semi spreading varieties 80 to 100 kg per hectare. Spreading varieties 60 to 80 kg per hectare. Then spacing required. Erect varieties
25 into 15 centimeter spreading semi spreading varieties, 45 into 15 centimeter spreading varieties, 60 into 15 centimeter 60 into 15 सेंटीमीटर आहे स्प्रेडिंग व्हरायटीज. तर हे या ठिकाणी सीड रेट अँड स्पेसिंग आपण पाहिलं. सीड ट्रीटमेंट ॲग्रोसन थायरम 2 ग्रॅम पर केजी सीड रेट फॉर रूट रॉट डिसीज. देन क्लोरोपायरिफॉस ट्रीटमेंट फॉर कंट्रोल ऑफ रूट ग्रब 6 ml per kg seed rate. Then rhizobium culture 250 grams per 10 kg seed to increase nitrogen fixation. हे अतिशय महत्वाचं आहे. Then crop rotation ज्वार बाजरा ग्राम पॅडी पोटॅटो चिली गार्लिक जिंजर ओनियन हे आपण क्रॉप रोटेशन मध्ये ठेवू शकतो. इंटरक्रॉपिंग मध्ये ज्वार बाजरा मेज कॉटन पी सिसॅमम सनफ्लावर हे आपण इंटरक्रॉपिंग मध्ये घेऊ शकतो. देन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स रेनफीड 10 टन अँड NPK 10-20-0. इरिगेटेड साठी 12.5 टन्स FYM and 20-40-0 NPK kg per हेक्टर. हे त्याचं फर्टिलायझर रिक्वायरमेंट. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. कुणाला काही समजलं नसेल तर ते मला मेसेज त्यांनी करायचा आहे. आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.